आम आदमी पक्षाचं धोरण या निवडणुकीसाठी नेमकं काय आहे? आम आदमी पक्ष 2013 साली 49 दिवसांसाठी सत्तेत आलेली आणि त्याच्यानंतर 2015 पासून आतापर्यंत सलग 10 वर्ष आम्ही सत्तेत आहोत. पहिल्या दिवसापासूनच आमचं एक घोषवाक्य राहिलेलं आहे, ते म्हणजे काम की राजनीती. जाती किंवा धर्माची राजनीती नाही, तर काम की राजनीती हे आमचं घोषवाक्य राहिलेलं आहे. आणि त्या घोषवाक्याप्रमाणेच गेल्या 10 वर्षात आम आदमी पक्षाने दिल्ली राज्यामध्ये जे शिक्षणाचं धोरण आणलं आणि दिल्लीच्या एज्युकेशन मॉडेलची जी जागतिक पातळीवरती वाहवा होते, इतकी की ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते आणि ते भारत दौऱ्यावर आले, त्यावेळेस त्यांच्या पत्नी सुद्धा आलेल्या. तर त्या मोदीजींच्या कार्यक्रमाला न जाता त्यांनी दिल्लीतले शाळांमध्ये जाणं पसंत केलं. तर एकूण अर्थसंकल्पाच्या 26% पैसा फक्त आणि फक्त शिक्षणावर खर्च करणारं दिल्ली हे देशातलं एकमेव राज्य आहे. दुसरं म्हणजे आरोग्य व्यवस्था. म्हणजे आम आदमी पक्षाने गेल्या 10 वर्षात जवळजवळ 22,500 नवीन क्लासरूम्स ओपन केलेले आहेत. हे सरकारी आहेत आणि सरकारी शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे स्टेडियम्स आहेत, स्विमिंग पूल्स आहेत आणि त्याच्यातनं पास होणारी जी मुलं आहेत ती वेगवेगळ्या क्षेत्रात अगदी चांगल्या पद्धतीने म्हणजे रुजू होत आहेत. एक महत्वाची गोष्ट सांगायची की 2015 साली जो मतदार शाळांमध्ये जात होता, म्हणजे समजा आपण 8वी 9वी 10वी जो काही मतदार होता, जी जी काही मुलं होती, विद्यार्थी होती, ती मुलं ते विद्यार्थी आता मतदार झालेले आहेत. त्यामुळे 8-9 वर्ष वय असणारी 2015च्या आसपास जी मुलं होती, ज्यांनी दिल्लीच्या शाळांमध्ये शिक्षण घेतलं, ते आता मतदार झालेत आणि सरकारच्या शैक्षणिक धोरणामुळे त्यांच्या आयुष्याचं कसं भलं होऊ शकतं हे स्वतः अनुभवलेली जवळजवळ 10 लाख मतदार आहेत. तुम्ही मगाशी 1.5 कोटी मतदार सांगितले त्याच्यापैकी. आणि हे मतदार आम आदमी पक्षाबद्दल बोलतात की आम्ही बाबा हो ह्या शाळेतनं शिकलेलो आहोत. दुसरं महत्वाचं म्हणजे आम आदमी पक्षाने एकूण अर्थसंकल्पाच्या 13% पैसे फक्त आणि फक्त आरोग्यावर खर्च केले. त्यामुळे 1000 रुपयाचा खर्च असो किंवा 10 लाख रुपयाचा खर्च असो, आरोग्याच्या बाबतीत दिल्लीमध्ये ही व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षात मोफत आरोग्य सेवा घेऊन जे दिल्लीतले नागरिक आनंदी झालेले आहेत, ते सुद्धा आम आदमी पक्षाचा प्रचार करतात. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कल्पना आहे, दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत आतिशी मार्लेना. त्यांच्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या एक अत्यंत बेजबाबदार नेत्याने हल्लीच एक वक्तव्य केलं. एक महिला म्हणून हा महिलांचा मोठा अपमान आहे. एके ठिकाणी महाराष्ट्रासारख्या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजना निवडणुकीचा प्रचाराचं अस्त्र वापरता आणि आता ती योजना कशा पद्धतीने काटछाट करायला लागलेल्या आहेत महाराष्ट्रात हे जनतेने बघितलं. परंतु दिल्ली या राज्याची सुशिक्षित महिला मुख्यमंत्रीच्या विरोधात जो उमेदवार उभा राहतो, त्यांचं जर या महिलेच्या बद्दल एवढं वाईट मत असेल, तर मग आम आदमी पक्षाने दिल्लीतल्या सगळ्या भगिनींना गेल्या आमच्या टर्म मध्ये जी मोफत ट्रान्सपोर्ट व्यवस्था दिलेली आहे. कारण आमचं एकदम स्पष्ट मत आहे की महिला जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा घराचा विकास होतो खरोखर. तर ह्या दिल्लीतल्या तुम्ही मगाशी म्हणालात की साधारणपणे 50-55 लाख महिला मतदार जे आहेत त्यांचा तो अपमान झालेला आहे. त्यामुळे हे महिला मतदार सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नाराज आहेत. त्या व्यतिरिक्त आम आदमी पक्षाने जे काही काम केलेलं आहे, जे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असू शकेल, वीज जे आहे दिल्लीतल्या 75% लोकांना वीज बिल हे शून्य येतं, मोफत वीज मिळते. त्यामुळे 10 वर्ष 2014 पासून 2025 11 वर्ष भारताची सत्ता देशात आहे. मोठमोठ्या राज्यांची सत्ता भारतीय जनता पक्षाकडे असून सुद्धा त्यांना सुद्धा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार सुद्धा मिळत नाहीये. यातच आम आदमी पक्षाचं यश आहे, भारतीय जनता पक्षाचा नैतिक पराभव आहे. आणि म्हणून मला तुम्हाला बोलता येईलच यानंतर सुद्धा. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं तुमची साथ दिली होती, तरी भाजपच्या 7ही जागा निवडून आलेल्या आहेत. 2014, 2019 आणि 2024 या तीनही निवडणुकीमध्ये भाजपच्या 7ही जागा निवडून आलेल्या आहेत लोकसभा निवडणुकी. आणि तरी सुद्धा 2015 आणि 2020 मध्ये दिल्लीच्या जनतेनं आम आदमी पक्षाला सत्तेवर बसवलेलं आहे. आता या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही नवीन प्रयोग केला, काँग्रेसला सोबत घेतलं, पण नंतर काही दिवस लोटले
आणि अरविंद केजरीवाल जे तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आहेत, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी अचानक काँग्रेसची साथ का सोडली? म्हणजे त्यावेळी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे वेगवेगळे लढणारे स्पष्ट झालं आणि आता ते निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढतायत. खास करून नवी दिल्लीमध्ये जी जागा आहे विधानसभेची, तिथे अरविंद केजरीवाल लढतायत आणि तिथे शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित लढतायत. म्हणजे शीला दीक्षित यांना हरवूनच केजरीवाल हे जिंकून आले होते, असं का? आम आदमी पक्ष इंडिया अलायन्सचा अविभाज्य घटक होता आणि आहे. परंतु बघा, जी इंडिया आघाडी बनली ती लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ती बनवण्यात आली आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाचे नेते सुद्धा काँग्रेसच्या उमेदवारांचा आम्ही प्रचार केलेला दिल्लीमध्ये सुद्धा आपली त्यावेळेस आघाडी होती. परंतु पंजाब राज्यामध्ये आपण वेगळी भूमिका घेतलेली. विधानसभा निवडणुकींच्या बाबतीत प्रत्येक पक्षाने, इंडिया अलायन्स घटक पक्षाचे जे सदस्य आहेत, ह्या घटक पक्षाच्या सदस्यांनी जी भूमिका आहे ती वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि याच्या मागचं कारण हे त्या राज्यांमधली राजकीय परिस्थिती कशा पद्धतीची आहे याच्यावर विसंबून असल्यामुळेच 2015, 2020 आणि आता 2025 यावेळेस आम आदमी पक्ष ज्याप्रमाणे लढला, आज तुम्हाला कल्पना असेल की दिल्ली विधानसभेमध्ये आम आदमी पक्षाचे 62 आमदार आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे 8 आमदार आहेत, काँग्रेसचा एकही आमदार नाहीये. त्यामुळे जमिनीवरती काय परिस्थिती आहे, किंवा आता मी सांगेन महाराष्ट्राची निवडणूक, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आम आदमी पक्ष इंडिया अलायन्सचा घटक होता, पण आम आदमी पक्ष एकाही सीटवर लढला नाही. त्याच्यामुळे स्थानिक जे काही डायनॅमिक्स आहेत, पॉलिटिकल डायनॅमिक्स आहेत, त्यानुसार विधानसभेच्या निवडणुकांमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत. आजच अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे जे आहेत त्यांनी दिल्ली विधानसभेसाठी आम आदमी पक्षासोबत पूर्णपणे एकत्रपणे काम करायचा असा निर्णय घेतला. त्यामुळे हा निर्णय व्यवहारी निर्णय आहे असं आम्हाला अगदी म्हणजे आत्मविश्वासाने वाटतं. 2011 साली काँग्रेसची राजवट होती केंद्रामध्ये आणि तुम्ही भ्रष्टाचाराच्या आरोपावरून काँग्रेसवरती आरोप केले होते, म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही केले होते. पण 2013च्या निवडणुकीमध्ये 28 जागा आम आदमी पक्षाला मिळाल्या होत्या आणि काँग्रेसनं अत्यंत आश्चर्यकारक निर्णय घेतला आणि तुमच्यासोबत ती आली आणि तुमचं सरकार काही काळासाठी ते स्थापन होऊ शकलं. तसं या 2024-25च्या निवडणुकीमध्ये तुम्ही करणार गरज भासली तर? काँग्रेसची विचारधारा ही संविधानिक विचारधारा आहे आणि आम आदमी पक्षाची सुद्धा विचारधारा ही संविधानातील मूल्यांवर आधारित विचारधारा आहे आणि म्हणूनच लोकसभेच्या वेळेस सुद्धा आपण आघाडी केलेली ना. जसं मी म्हटलं तसं काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमचं केंद्रीय नेतृत्व जे आहे त्यांनी प्रचार केलेला आणि काँग्रेसचे केंद्रीय नेते सुद्धा आमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी काम केलेलं. त्यामुळे जर अशी परिस्थिती निर्माण झाली, ऑफकोर्स हा निर्णय आमचा केंद्रीय नेतृत्व घेतो. परंतु तुम्ही 2013चा जो संदर्भ दिला, म्हणजे त्यावेळेस जसं काँग्रेसच्या आमचे 27 आमदार निवडून आलेले 70 पैकी आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या समर्थनाने आपण 49 दिवसांचं सरकार बनवलं. पण ज्यावेळेस मतभेद झाले आपले, त्यावेळेस आपण ते हे केलं, म्हणजे काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला किंवा अरविंदजींनी राजीनामा दिला असं मी म्हणेन. तर जी परिस्थिती उद्भवेल म्हणजे ह्या निवडणुकीच्या निकालानंतर त्यानुसार आपलं केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. परंतु मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की आतापर्यंत ज्या पद्धतीने 10 वर्षाचं काम आमचा जो प्रचार चाललाय, म्हणजे तुम्हाला कल्पना असेल की आम आदमी पक्षाने सगळ्यात पहिल्यांदा सगळे 70च्या 70 उमेदवारांची यादी जाहीर केलेली. त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आहे की आम आदमी पक्ष स्वतःच्या बलबुत्यावरती दिल्लीमध्ये सरकार बनवते आणि क्रमांक 2ची जागा ही काँग्रेस घेईल. भाजप जे आता शिव्यांचं राजकारण करतंय, बदतमीजीचे राजकारण करतंय, अगदी बेशरमपणे त्यांचे नेते जे वक्तव्य करतायत, तर त्यांना दिल्लीतील जनता पूर्णपणे त्यांचा सुपडा साफ करेल.